दरम्यान इंदापुरात घड्याळाच्या प्रचारासाठी भाडोत्री महिला घेतल्याचं समोर येते। 92 महिला प्रचारासाठी दारोदारी फिरलेल्या आहे। पैसे न दिल्यानं महिलांनी आक्रोश केलाय। अर्धपोटी ठेवल्याचा आरोप सुद्धा या महिलांनी केला आहे। तर इंदापुरात घड्याळाच्या प्रचारासाठी भाडोत्री महिला आणण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। जवळपास 92 महिलांना प्रचारासाठी आणलं होतं। दिवसभर प्रचार केल्यानंतर या महिलांना ठरलेले पैसे देण्यात आले नाही। त्यामुळे या महिलांनी इंदापुरात रस्त्यावरच आक्रोश सुरू केला। धक्कादायक बाब म्हणजे या महिलांना दिवसभर फक्त एका वडापाव ठेवण्यात आलं। अर्धपोटी महिलांनी प्रचारासाठी आणणाऱ्यांविरोधात एकच आक्रोश केला आहे। तर इंदापूरमध्ये प्रचार सुरू आहे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा आणि त्यासाठी या महिलांना भाड्यावर आणलं होतं अशी माहिती आहे। पण त्यांना पैसेही दिले नाही आणि जेवणही बरोबर दिलं नव्हतं असा आरोप त्यांनी केला। काय प्रकार आहे इथं? महिला तुमच्या नावानं बॉम्ब मारत आहेत, काय प्रकार आहे नेमका? त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही त्यांना हजेरी 400 रुपये हजेरी देतो, काय 400-500 रुपये हजेरी देतो म्हणून घेऊन आलेला आहे। हा प्रकार काय बरोबर आहे का? कुणाच्या सांगण्यावर तुम्ही हे काम करत आहात? बोला बोला। नाही, सकाळपासून असं शो चालू आहे। फक्त 10 मिनिटात देतो, 15 मिनिटात देतो। हे खरं आहे का? पण हे जे तुमच्यावर ब्लेम करतात तो खरं आहे का? ते तुमच्यावरती त्यांना आरोप केलेला खरं आहे का? तर या सगळ्यावर अमोल मिटकरींनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही बघूया। दुष्कृत्य आणि हा बालिशपणा फक्त एकच व्यक्ती करू शकतो, ज्याचं नाव रोहित पवार आहे। कर्जत जामखेड परिसरातून बरीच लोक आज बारामतीमध्ये फिरत आहेत आणि जे यांनी भाडोत्री लोक आणून ठेवलेली आहेत। आपल्याच लोकांना फिरवायचं, जाणीवपूर्वक राष्ट्रवादीच्या नेत्याचा पराभव होईल असं चित्र निर्माण करायचं। मात्र अशा बालिश व्यक्तीच्या बालिशपणाला कधीही बारामतीकर भीक घालणार नाही। नक्कीच अशा दुष्कृत्यामुळे बारामती लोकसभेमध्ये सुनेत्राबाईंचा विजय